एक सल्ला मी सुद्धा देतो गुरुजी, चहा नाश्ता करून घ्या. काय आहे की म्हातारे झालात तुम्ही, शरीर आणि दिमाग दोन्हीही थकलेले आहेत तुमचे. प्रणाम, निघतो मी. हे अंगावर ओढून रक्त कोण देतंय बरे, जरा मला पण बघू द्या. आता यांनी रक्त विकलंय तर पैसे सुद्धा मिळतील, तर चादरीच्या ऐवजी पैसे घेऊन घ्या यांच्याकडून. तर अशी भानगड आहे त्या चादरीची. बाबा, मी आत्ता जाऊन त्यांना सांगते. नाही रमा, तू भीमला काही नाही बोलणार. का नाही सांगायचं? मी नक्की सांगणार त्यांना. जेव्हा तू कोळसा उचलायला गेली होतीस तेव्हा तुझ्याबद्दल मी भीमला काही नव्हतं बोललो, तर तू पण नाही बोलायचं. होय, नाहीतर भीम आधीपासूनच जे काम शोधण्यासाठी एवढा त्रासात आहे, तो आणखी जिद्दीनं काम शोधायला सुरुवात कर. जेव्हा प्रयत्न जिद्द बांधतात तेव्हा बऱ्याच वेळा नुकसान करतात. ठीक आहे, नाही सांगणार. पण तुम्हाला दोघांना पण माझ्या डोक्यावर हात ठेवून वचन द्यावं लागेल की तुम्ही दोघं रक्त ऐकायचा परत कधीच विचार नाही करणार. मी तर आधीच सांगितलं होतं या रामजीला की असं करू नकोस, पर ऐकल तर शपथ निघाला रक्त ऐकायला. आता सांग सुनबाईला की नाही ऐकणार रक्त, सांग. फक्त एवढंच नाही, तुम्हाला बी वचन द्यायला लागेल. हे नाही गेले रक्त द्यायला तर तुम्ही जाल यांचे मित्र म्हणून. द्या बरं वचन. द्या वचन. नाही, नाही विचार करणार. बस खुश. मी पर आता रक्त ऐकण्याचा विचार करणार नाही. रमा, मी खूप भाग्यशाली आहे की मला तुझ्यासारखी सून मिळाली. आणि बाबा, तुम्ही काळजी नका करू. आनंद भाऊ आणि हे पण नोकरी शोधतायत, त्यांना नोकरी मिळेल. रमा, भीमचं शिकणं फार महत्वाचं आहे, खूप महत्वाचं आहे. आणि तो नरोत्तम जोशी, तो भीमाच्या माग माग आहे, तो त्याला काम करू देणार नाही. त्या नरोत्तमच्या मागत आता मी जाईन. बाबा, तुम्ही काळजी नका करू. त्यांना काम बी मिळेल आणि ते शिकतील पण. मी तर आधीच सांगितलं होतं रामजी, विश्वास ठेव. आता आनंद पण गेला आहे ना काम शोधायला, काही ना काहीतरी काम भेटूनच जाईल. समद काय ठीक होणार बघ रामजी, तू काळजी करू नकस. आत्या, आनंद, मंजुळा, आई, लक्ष्मी. काय झालं? आत्या, हा, एक बातमी आणली, आनंदाची आहे. अच्छा. मला चांगली नोकरी मिळाली. काय दादा, तुला नोकरी मिळाली? कुठं? काय काम मिळालं तुम्हाला? आत्या, समुद्राच्या बोटीवर जायचं आणि सामान उतरवायचं आणि चढवायचं काम आहे. हे तर चांगलं काम आहे. पगार किती मिळेल? आई, एकूण 3 रुपये मिळणार आहेत महिन्याचे. आत्या, 2-3 महिन्यात सगळं काही व्यवस्थित होईल आपल्या घरी. आपण मंजुळाची चैन सोडवूया आणि भीम पण आपल्या बरोबर येईल इथं राहायला, आणि बाबांची सगळी चिंता मिटेल आणि सगळं ठीक होईल.
काय गरज नाही समजा ठीक करायची. काम भेटलं नाही तर भीमभाऊ बद्दल बोलायला सुरू. सांगून टाका की तुम्ही नाही करणार हे काम. लक्ष्मी, हे काय बोलतीस तू? हे माझ्यापेक्षा अजून कोणाला कळणार की तिचा नवरा कमवतोय आणि फायदा दुसरे घेतात? जर तुझा नवरा कमवेल तर पैसे आपल्या घरातच येतील ना. फायदा सगळ्यांचाच होईल. फायद्याची गोष्ट नाही आई. फायद्यापेक्षा मला ह्यांची काळजी आहे. ऐकलंय मी, जहाजवर जाणारे काही वेळेस बुडून जातात. मग या घरासाठी फक्त यांनीच बळी का द्यायचा? ते लोक तिकडे मजा करतायत आणि हे या घरासाठी आपला जीव देतील? नाही, सांगते मी, नाही करायचं हे काम. बस. लक्ष्मी, बघितलं जिजाबाई, विष ओकणाऱ्या माणसाच्या जीवनात आनंदाचे क्षण नसतात. लक्ष्मी जेव्हा लग्नानंतर आली होती ना, तर रमासारखी गाय होती. पण तुझ्या संगतीत राहून ती अशी झाली आहे आता. जशी तुझी जीभ चालते ना तलवारसारखी, तशीच तिची पण जीभ झाली आहे धारदार. जशी ती आता तुझ्यावर चालतेय. जसं पेरशील तसंच उगवेल. लक्ष्मी, जोखीम कुठं नाहीये, प्रत्येक जागी आहे. विचार कर, त्या दिवशी केळुसकर गुरुजी तिथं नसता आले, मी इथं परतलो असतो का? उठ उठ आनंद. आरामात आरामात हा. मी त्याच रस्त्यावर पडलो असतो, तिथेच मेलो असतो. ही भीती मनातून काढून टाक आणि हे बघ की तुझ्या नवऱ्याला एक संधी मिळाली ज्यानं आपली घरची परिस्थिती बदलू शकते. ही माझ्यासाठी सौभाग्याची आणि तुझ्यासाठी गर्वाची गोष्ट आहे लक्ष्मी, की तुझा नवरा या लायकीचा आहे. काय बोलशील का नाही लक्ष्मी? एका अटीवर मी तुम्हाला हे काम करायला देईल. कोणती अट सांग? की तुम्ही हे घर सोडून एक नवीन घर घ्याल, जिथं फक्त तुम्ही आणि मी राहू. तुझं डोकं फिरलंय का लक्ष्मी? असं नाही होऊ शकत, कदापि नाही होणार. मी बाबा आणि आत्यांना या अवस्थेत सोडून जाऊ शकत नाही. अन तू आईला कशी सोडू शकतेस लक्ष्मी? तू तर लाडकी आहेस तिची. तर कमीत कमी त्या नात्याचा तरी मान ठेव. बाकी इतर नात्यांबद्दलची उमेद सोडली मी तुझ्याकडून. मला फक्त एवढं माहिती आहे की एवढी जोखीम घेऊन जर तुम्ही पैसे कमावणार, ते फक्त तुमच्यावर, तुमच्या बायकोवर आणि तुमच्या होणाऱ्या बाळावर खर्च व्हावं, बस. अजून कोणावर नाही. वायफळ बडबड बंद कर आणि नीट ऐक, मी उद्यापासून कामावर जाणार आहे. ठीक आहे, तुम्ही उद्यापासून कामावर जाणार, मग मी हे घर सोडून कुठंतरी निघून जाईन. लक्षात ठेवा. ऐक माझी गोष्ट. असं रागात काही बी निर्णय घेऊ नकोस. आई, तुम्हालाच बघून शिकली की नवऱ्याला कधी घरातली पूर्ण जबाबदारी नाही दिली पाहिजे. आणि तुम्हीच तर काल त्या दोघांना दाखवून बोललात की त्यांच्या आयुष्यात तेच काटे असले पाहिजेत जे आपल्या जीवनात आहेत. जर ते कमवून पैसे घरी आणायला लागले, मग ते लोक अजून आरामात जगतील ना. मज्जा करतील दोघं आणि
माझा नवरा ते बाबांसारखं आयुष्य संपवत राहतील आणि मला तुमच्यासारखी दुसरी जिजाबाई नाही बनायचंय. दीदीला कुठं बघितलं का तुम्ही? माहित नाही कुठे गेलीये. आम्हाला नाही माहित, जा इथून. मग कमीत कमी भीम आणि रमाला या चाळीतून काढण्यासाठी काहीतरी नवीन योजना कर लक्ष्मी, समजलं? हा बोल रे भीमराव. बॅरिस्टर बनायचंय, यासाठीच बॅरिस्टर कडे नोकरी करायला आलास. बोल, आधी तू बोल, नंतर मी बोलणार. आणि काळजी करू नकोस भीमराव, मी आहे ना. मी तुला इथे कारकुनाची नोकरी सुद्धा करू देणार नाही, समजला? नाही, आधी मला काही बोलायचंय. तू इथे काय करतेस? बॅरिस्टर साहेब, आधी माझं ऐकून घ्या, मग बाकीच्यांचं. हा हा बोल, काय सांगायचं तुला? तर ह्यांचं नाव आहे नरोत्तम जोशी. वरच्या जातीचे, लई वरच्या जातीचे आहेत. आणि ह्या वरच्या जातीच्या माणसाचं काम बी लय मोठं आहे. सकाळी सकाळी उठून आमच्या घरी येतात हे आणि माझ्या नवऱ्यासोबत फिरत असतात. सोबत नाही साहेब, एका नोकरासारखं माग माग. गप, एक शब्दही बोलू नकोस रे बाबाई, नाहीतर मी. नाही तर काय कराल तुम्ही? माराल मला? मारा. शेजारीच बॅरिस्टर साहेब बसलेत, मारा. हे काय करतेस तू? इथे काम मागायला आलोय मी. हां, तुम्ही मागा काम, पण ह्यांना पहिले एक गोष्ट सांगणं लय महत्वाचं आहे. साहेब, हे जिथे जिथे जातात ना, तिथे हे नाही सांगत की ह्यांची जात वरची आहे, पण तिथे हे सांगतात की माझ्या नवऱ्याची जात खालची आहे. काम करण्याच्या क्षमतेपेक्षा ह्यांना कुणाची तरी जात महत्वाची आहे. आणि हे सगळं करून तुम्हाला काय मिळतं हे तुम्ही सांगू शकता ह्यांना. जी, तुम्ही बोला आता. सर, तुम्ही खूप मोठे बॅरिस्टर आहात. तुमच्याकडे बरंचसं कामही असतं. तुम्ही फाईल्स आणि पेपर्स चेक करण्यासाठी 1-2 माणसंही ठेवली आहेत. मलाही काम द्या ना. भविष्यात मला सुद्धा तुमच्यासारखं बॅरिस्टर व्हायचंय. तुमच्या इथे काम केलं तर खूप काही शिकायला मिळेल. प्लीज. आम्ही तुमचे उपकार आयुष्यभर नाही विसरणार. रामजी, विश्वास ठेव. रमा भीमाच्या माग माग गेली आहे आणि रमा भीमासाठी शुभ आहे. आपल्या भीमाला काही ना काहीतरी काम मिळूनच जाईल बघ. आणि मग रामजी, जग एवढं पण वाईट नाही आहे की लोक फक्त त्या नरोत्तम जोशीचंच म्हणणं ऐकतील. भीमाच्या योग्यतेची काही कदरच नसणार आहे. असं नाही होणार रामजी. रामजी, तू विश्वास ठेव, समद काय ठीक होईल बघ. सर, यांचे जोडलेले हात बघण्याआधी एकदा तिकडे पण बघा. ज्यांची तुम्ही रोज पूजा करता. जरा विचार करा, या लोकांच्या इथे राहण्याने
तुमची पूजा किती शुद्ध राहणार, किती पवित्र राहणार तुमची ही श्रद्धा. माहितीये तुला कोण आहे ते लोक? हे तिघेही माझे गुरु आहेत आणि मी यांच्याकडून वकिली शिकलोय. आणि हे तिघेही उच्च कुळातले, उच्च जातीचे होते आणि मीही त्याच उच्चतेनुसार शिक्षा ग्रहण केली आहे. ते मला सांगायचे, कारण की मीही उच्च कुळातला आहे, उच्च जातीचा आहे. म्हणूनच मी त्यांची शिक्षा आत्मसात केली आहे. शिकलो, पाहिलं, परखलं. माझी अपेक्षा आहे की उद्या माझा शिष्य असावा जो माझ्यासारखा मोठा वकील बनावा आणि आपल्या कार्यालयात माझा फोटो लावेल. पण जर फोटो लावणारा खालच्या जातीचा असला ना, तर माझी आत्मा ही दुखेल. प्रश्नच उद्भवत नाही तुला कोणत्या कामावर ठेवायचा. जाऊ शकतोस. बॅरिस्टर साहेब, तुम्ही तर न्यायासाठी लढता ना, आणि माझ्या नवऱ्याला त्यांच्या जातीच्या नावावर नोकरी नाही मिळाली तर हा कसला न्याय झाला? अरे जा इथून जा, नाही तर चौकीदाराला बोलून धक्के मारून बाहेर काढेन. नाही, नाही जाणार. असे जाणारच नाहीत. खूपच जिद्दी आहे ते. चौकीदारांना बोलवा आणि धक्के मारून बाहेर काढा यांना. तेव्हा यांना यांची कुवत लक्षात येईल. नाही, तुम्हाला सांगायला लागल की हा कसला न्याय आहे. रमा, चल. काय करतेयस? हे हे काय करतेस तू? रमा, हे त्यांचे कामाचे कागद अरे! असू शकतात. थांबव तिला. काय तमाशा चाललाय? अरे थांबव ना हिला. ह्यांनी सांगितलं की तुम्ही लय मोठे बॅरिस्टर आहात आणि तुम्ही तर ह्यांना गुरु मानता ना, तर हे तुमच्यापेक्षा बी मोठे आहेत. आणि हे नाव नीट लक्षात ठेवा साहेब, एक दिवस हे बी लय मोठे बॅरिस्टर होतील. नीट बोल रमा त्यांच्याशी. अरे जा, निघा इकडून. चालते व्हा. चौकीदार, हो साहेब. काढाय नाही इथून बाहेर. जा इथून. चला बाहेर निघा. जातोय. रमा, तू जे केलंस तो बेशिस्तपणा होता. त्यांनी मला कामावर ठेवू दे किंवा नको ठेवू दे, पण ते मोठे बॅरिस्टर आणि मला बॅरिस्टर बनायचंय, तर कमीत कमी जे बॅरिस्टर बनले त्यांचा मान ठेवला पाहिजे. भीमराव, नाही कळणार हिला. काय आहे की जातच अशी आहे तुम्हा लोकांची. कोणाकोणाला समजवशील भीमराव, सांग. हा ठीक आहे, आम्ही जे आहोत.
आणि आम्हा नवरा बायकोंमध्ये बोलणं चालू आहे ना, तुम्हाला मध्ये बोलायची काही गरज नाही. जरा लांब जाऊन उभं राहा. मला जायचंच नाहीये कुठे काम शोधायला. बघा, आता ज्याला नोकरी पाहिजे तोच निराश झालाय. वाईट झालं. जोशीजी, ज्यांच्याबद्दल तुम्ही बोलताय ना आता, त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीच माहित नाहीये. आणि त्यांच्यामुळं लई लोकांच्या आयुष्यामध्ये उत्साह येतो. ते का हाताश होतील? विचित्र मूर्ख पती पत्नी आहेत. साहेब, तुम्ही बोलत असाल तर हे फाडून फेकू? नाही, आता याला फाडून फेकेल तोच भीमराव. तोपर्यंत याला इथेच राहू दे. अहो ऐका, अहो जरा ऐका तरी माझं. असं राग धरून काय आपले प्रश्न सुटणार आहेत? अहो ऐका तरी, अहो ऐका तरी. काय ऐकू, काय बोलू तुझ्याशी? मी काय चुकीचं नाही केलं आणि तुम्ही असं राग धरून काय चालला? मग विषय संपला. चुकीचं नाही केलंस तर बोलू नको माझ्याशी. म्हणजे त्या अनोळखी बॅरिस्टरामुळं तुम्ही तुमच्या बायकोसोबत नाही बोलणार? ओळखीचं किंवा अनोळखी असल्याची समस्या नाहीच आहे. मुद्दा हा आहे की जे चुकीचं आहे ते चुकीचं आहे. मग ठीक आहे, मी पण नाही बोलणार तुमच्याशी. मी चालले घर सोडून. नाही, मी का जाऊ? मी तर तुमची बायको आहे आणि तुम्ही माझे पती. मी बस बोलणार नाही तुमच्याशी. आत्या, या लक्ष्मीला मी कसं समजावू मला कळतच नाही. लक्ष्मीला समजवणं तर खूप सोपं आहे, पण समस्या ही आहे की लक्ष्मीच्या वर जिजाबाईचा ओघ आहे. ती जे म्हणते तेच ती ऐकते आणि तेच करते. पण आत्या, ह्या नोकरीची संधी मी नाही सोडू शकत. आणि मला हे पण नकोय की लक्ष्मीने हे घर सोडावं. काय करू मला काहीच कळत नाही. भीमला विचारतो, तो काहीतरी सांगेल मला. भीम, काय झालं दादा? एक सल्ला हवाय तुझ्याकडून. हा बोल ना दादा. अरे असं झालंय की एका बाजूला नोकरी आहे आणि दुसऱ्या बाजूला पत्नी. तूच सांग कुणाची निवड करू. नोकरी? नोकरीसाठी बायकोसोबत भांडू शकता, रागावू शकता. एवढंच नाही तर तिच्याशी न बोलण्याची धमकी बी देता. बायको कोण आहे? ती तर अशीच आहे. भीम, मला असं वाटतंय तुम्हा दोघांमध्ये काहीतरी गोंधळ आहे. मी नंतर नाही. येतो. नाही नाही भाऊ, असे काय बघताय? चालले मी. आनंद भाऊ, तुम्ही बोला यांच्याशी. सांग दादा, काय झालं? भीम, एक खूप चांगली नोकरी मिळाली, पण अडचण ही आहे, जर मी या नोकरीवर गेलो तर लक्ष्मी हे घर सोडून जाईल. समजतच नाही मी काय करू. ठीक आहे. हे बघ आनंद दादा, मला असं वाटतं की तू नोकरीबद्दल विचार कर, पण आत्ता माझ्याबद्दल किंवा माझ्या शिक्षणाबद्दल विचार करू नकोस. सगळं नीट होईल. ह्या चिंता सोडून विचार करशील तर तुझ्या प्रश्नाचं उत्तर तुला नक्की मिळेल. विचार नाही करायचा म्हणजे? आपल्या घरची जी परिस्थिती आहे त्याची अडचण फक्त एकच आहे, पैसा.